आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे आपल्या बरोबर नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना घेऊन येत असतो. आज देखील आपल्या बरोबर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असणार आहे. खरं तर बघायला गेलं तर मराठवाड्यातील पहिले शिवसेनेचे नगरसेवक, त्याचबरोबर धाराशिव उस्मानाबादचे पहिले जिल्हा प्रमुख श्री भारत नाना इंगळे आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आहेत. नाना, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या माध्यमातून माझं स्वागत केलंय. आपल्या सर्व चॅनलला धन्यवाद देतो. महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो. नाना, मला हा प्रश्न विचारायला आवडेल की अगदी बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही जवळून ओळखत होतात. बाळासाहेब ठाकरे आणि तुमचा संबंध अतिशय जवळचे संबंध होते आणि अगदी तुमचं त्यांच्याकडे जाणं असेल, येणं असेल, हे अगदी म्हणजे तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे. तर बाळासाहेब ठाकरेंबद्दल तुम्ही काय सांगाल सुरुवातीलाच? साहेबाबद्दल सांगण्यासारखे साहेब हे ग्रेटच होते ना. बरं. जगामध्ये असा नेताच कोणी नाही. हा, हा, हा. अशा नेत्याच्या पैलू म्हणजे भयानक. बाळासाहेबांची फार दुसरीच्या एका कोपऱ्यात बसलं, त्यांनी जर स्टेटमेंट केलं तर अमेरिका सुद्धा दखल घेत होती त्या स्टेटमेंटची हो, साहेबाच्या. हो, हो. एवढं मग भयानक असं साहेबाचं व्यक्तिमत्व आहे. आणि साहेब पोटात एक असं नव्हतं. जे आहे ती सांगायची. बरोबर. म्हणजे असं खोटं बोलायचं, रिटून बोलायचं काय माहिती नव्हतं. बाळासाहेबांचे आणि तुमचे तुम्ही किती वेळेस बाळासाहेबांना भेटला असाल, काय सांगाल त्याबद्दल? साहेबाच्या आणि भेट झाल्या. धाराशिव जिल्ह्यातले शिवसैनिक गेले की पहिल्यांदा मला बोलून घेत होते. बर. भारतला वरी पाठव, मध्ये पाठव, हा, कालास काय काम आहे का? नाही हा. साहेब, भेटा आलो, हा, हा. तुमचा आशीर्वाद येतो. ठीक आहे. म्हणजे अगदी नावानिशी तुम्हाला ओळखायचे बाळासाहेब ठाकरे. तर नाना, मला आता आपल्या येणारे आता जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्याकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. खरं तर तुम्ही अतिशय जवळून शिवसेनेला पाहत आलेला आहात. शिवसेना वाढवलेली आहे. शिवसेनेची उस्मानाबाद धाराशिव मधली पहिली शाखा सुद्धा तुम्हीच ओपन केलेली आहे. आणि त्यावेळेसची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेमध्ये तुम्ही काय बदल बघता किंवा काय फरक तुम्हाला जाणवतो? शिवसेनेने जी तत्व घालून दिली आहे, शिवसेनेने जी चाकोरी पाडून दिली आम्हाला, हो. त्याप्रमाणे या महाराष्ट्रात या धाराशिव जिल्ह्यात काम चालू आहे. त्या जिल्ह्याचं नाव उस्मानाबाद धाराशिव करण्यामध्ये खऱ्या अर्थानं माझा पुढाकार होता. मी साहेबाला कानावर घातलं. साहेबांनी त्याची अंमलबजावणी केली. बरं. पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांनी नाव जाहीर केले धाराशिव या जिल्ह्याचं. बरं. म्हणजे उस्मानाबादचं धाराशिव करावं अशी इच्छा तुम्ही बाळासाहेबांकडे व्यक्त केली होती? सांगितलं, सगळे पुरावे दिले साहेबाला मी. बर. हे धाराशिव पहिल्यापासून आहे. हा, तिथं ती उस्मान नावाचा राजा आला म्हणून ते नाव बदललं गेलं. हा, हा. साहेब म्हणले ठीक आहे, आजपासून या जिल्ह्याचं नाव धाराशिव करून टाकू. म्हणजे आपण आमच्या प्रत्येक बॅनरवर, शिवसेनेच्या पोस्टरवर धाराशिव नाव येत होतं पहिलं. बरं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बाळासाहेबांना सांगितलं की धाराशिव नाव करायचंय आपल्याला, आणि बाळासाहेबांनी सांगितलं की बाबा लगेच. आजपासून धाराशिव. होकार दिला लगेच आणि बरं. कामाला सुरुवात. म्हणजे शिवसेना पक्षाच्या वतीनं धाराशिव हा शब्द आरूढ झाला. बरं. ते साल किती असेल? 1980 पासून मी शिवसेनेचं काम करतो. बरं, बरं. आणि साहेबाच्या अतिशय जवळ असं म्हणून चाललेलं. बाळासाहेब नावाने ओळखत होतो, ते जात होतो. हो, आणि मी जिल्हा प्रमुख होतो त्या हो. काळात बाळासाहेब 6 वेळेस आमच्या जिल्ह्यात येऊन गेले. बरं. 6ही सभा मोठ्या झाल्या आणि अति सुंदर झाल्या. बरोबर. आता शिवसेनाचा तो काळ होता. तो काळ जो होता, शिवसेना भरभराटीला जात होती. त्या काळामध्ये तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होतात. तर त्यावेळेसचं वातावरण कसं होतं? शिवसैनिक कशा पद्धतीनं काम करायचे आणि आताचे शिवसैनिक कसे आहेत, कसे काम करतात? अतिशय शिवसैनिक त्यावेळी त्या काळचे हा, आता दिवस काम करायचे. म्हणजे सगळ्या गोष्टींची ऍक्टिव्ह राहायची. हा. कारण आम्हाला इथे विरोधक फार मोठा होता, डॉक्टर पद्मश्री पाटील. हा, हा, हा. त्याला संपवायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. हा, हा, हा. त्याच्या त्यावेळेस ते जिल्हे भयानक चालायचं. कारखान्याचा वेगळं, सोसायटीचा वेगळं, ग्रामपंचायतीचा वेगळं. हा. आज शाखा ओपन केली, दुसऱ्याची बोर्ड काढून टाकायचं आमच्या लोकांनी त्या गावात. शिवसेनेचा. शिवसेना इतकी भयानक झालेली होती आम्हाला. बरं. आणि त्या काळामध्ये त्या गोष्टींना, त्या अडथळ्यांना तोंड देत देत तुम्ही शिवसेना वाढवलेली आहे. वाढवली, त्या राजकारण संपला आता. बरं. म्हणजे त्याचं चलत होतं, ती एक मुखी वातावरण बंद झाले त्याचं. बरोबर. अशा पद्धतीने आमचा कारभार झाला आणि शिवसेना वाढत गेली. बरोबर. अनेक सवंगडी भेटले, अनेक लोक आले, हा, हा. अनेक नेते आले, पुन्हा आमदार, खासदार, मंत्री सगळे झाले. बरोबर. मला 1995 तिकीट दिलं होतं पक्षाने. बरं. मी आमदारकी लढवली. बरं. मला त्यावेळेस 22,000 मतं पडली हा, बरं. आणि मी पडलो. पण त्यावेळी डॉक्टर साहेबाचा
मोठा काळ होता, त्यामुळे मला टिकाव धरता आला त्याच्यासोबत. पण साहेबाच्या विचारावर मला भविष्यावर होतं. तरी पण 22,000 मतं कमी पडून तुमचा पराभव झाला. त्या काळामध्ये हे करणं सुद्धा सोपी गोष्ट नव्हती. नाही नाही, उभाच राहू शकत नव्हता माणूस त्याच्या विरोधात. बरं. इतकी जागा आहे. बरोबर. आणि आता तो काळ झाला त्यानंतर आता आपण एका या आताचं जे राजकारण बघतोय, आता महाराष्ट्रातलं राजकारण असेल किंवा देशातलं राजकारण असेल, या राजकारणाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? आताचं जे राजकारण चाललेलं आहे ते? आता जे काय मध्ये शिवसेनेमध्ये काय गटबाजी झाली, हो हो काही लोक बाहेर पडले, हो काही लोक पक्ष सोडून गेले. हो. खऱ्या अर्थानं ह्यांनी पक्ष बदलणं फुटणं हा, हे अनपेक्षित नाही, हा, अपेक्षित आहे. का हा, हा. हजारो कोटी रुपये कमविलेले आहेत. बरं. त्याच्यावर ईडीचा ह्याचा दबाव आला की पळून गेली. कुणाच्या जीवावर कमवले असं आपल्याला वाटतं? आता ही काय बाळासाहेबाच्या नावावर, हा, बाळासाहेब होते म्हणून झालं नाही सगळं. बरोबर. ते त्याचे पानपट्टीवाला कुठं हॉटेलवाला रिक्षावाला कुठं मंत्री असतो का मुख्यमंत्रीवर, अगर आमदार होत असते. बाळासाहेब सर्वसामान्य नागरिकाला न्याय दिला. ही किमया फक्त बाळासाहेबच करू जाण. बाळासाहेब करू. बरोबर. अहो, याचं दुःख होतं तुम्हाला की एवढ्या म्हणजे लोकांना मोठं केलं बाळासाहेबांनी आणि आज उद्धव ठाकरेंवरती ही वेळ आलेली आहे की त्यांना हे लोक सगळे सोडून गेलेले आहेत. उद्धव साहेबांवर तर वेळ आली, पण आमच्या सो आल्यासारखी आहे. कशी आहे, हा. उद्धव साहेबाच्या मेजर ऑपरेशन झालं असताना, हो दुखण्यात आजारी असताना 3 वर्षे कोविडमध्ये बाहेर येते, 2 वर्ष कोविडमध्ये गेले. हो हो त्यांना बाहेर येत नव्हतं, कुणाला ज्या नाही. नाही. पूर्ण जी महाराष्ट्रात लॉकडाऊन हो, होता, हो. आणि हे म्हणजे आम्हाला भेटत नव्हते, भेटत नाही, नियमित फक्त. हा, हा, आणि हा फुटून गेले, आणि भाजपला मध्ये जाणारे हे माणसं. हा, हा, पण भाजपनं चाल करून ह्यांना एक गट तयार करावा. त्या गटावर त्यांनी शिवसेने दावा घेतला, आमचं चिन्ह घेतलं, हा, हा, आमचा पक्ष घेतला. हा. याचा अर्थ असा आहे की त्यांना गद्दारीच करायची होती, बरोबर. आणि याला फक्त सर्वस्व भाजप जबाबदार आहे. हा, हा, हा. बरं, ह्या जी शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत. एक एकनाथ शिंदे शिवसेना झालेली आहे आणि खरं तर तुमचं जे धनुष्यबाण चिन्ह होतं ते पण आता त्यांना मिळालेलं आहे. याचा या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? नाही नाही, आता धनुष्यबाणी चिन्ह बाळासाहेबांनी शिवसेनेनं वापरलंच, हो. पण यांच्या कुटनीतीमुळे ते चिन्ह गेलं, चोरून घेतलं गेलं. हा, हा. आजची परिस्थिती भाजपची अशी आहे की 4 नवरं केलं तरी लिकरू होईल त्याला. बरं. आता तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सांगतो की ठाण्याचा केला झालं नाही विकास. हा, हा, हा. तो पुन्हा धरला बारामतीचा, तरी बी झाला नाही विकास. आता नांदेड जात धरलाय. हा, हा, हा. नागपुरी थकला म्हणून झाली सगळी. हा, हा, हा. ह्या चौघांनी बी कुठं नाही करून आता मग राज ठाकरेला घेतलं आता. हा, हा, हा. एवढं करून बी त्याला विकास नावाचं पुत्र सुद्धा गेली. अशी पद्धत आहे त्यांची चालू. पण पुण्या भाजपचा सगळा सोपा सापच होणार महाराष्ट्रात. आणि हे जी गद्दार गेलेत आमचे, हा, हा. एक स्व निवडून येणार नाही, एक स्व निवडून येणार नाही. म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे यांना सोडून गेलेले जे शिवसैनिक होते ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येणार नाहीत असं आपलं स्पष्ट मत आहे. नाही, 100% येत नाही. तर शिवसेनेचे जे जे आले शिवसेनेतून गेले ते संपले. बरं. आतापर्यंत अनुभव आहे आमच्या पक्षात. उदाहरणार्थ काय सांगाल तुम्ही? बरेच नाव आहेत. आता अरुण गुजराती होता आमच्यात. हा, ते तुमचा आता अध्यक्षाचे निर्णय दिला विधानसभेचा, नार्वेकर आमच्यात होता. हा, हा. असे बरेच लोक आहेत. राजू शेट्टी, पुन्हा तुमचा ते हे आपल्याकडे सुरेश शेट्टी हा, पालकमंत्री होते, बरं. गेले सुद्धा. आता नाव सुद्धा नाही कुठं. नारायण राणे माजी मुख्यमंत्री. चिंधी चोरायचं त्याचं काय, ते महाराष्ट्रात त्याचं काही किंमत नाही त्याला काय. हा, फक्त तो कोकणापुरता त्याच्या मतदारसंघापुरता मरायचं. हम्म, हम्म, हम्म. ओरलं तर काय नाही त्याचं काय. बरं. आणि आता जी येणारी 2024 ची लोकसभेची आपण धाराशिवकडे जर आलो तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कोण निवडून येईल असं आपल्याला वाटतं? काय सांगाल तुम्ही? आता परिस्थिती अशी आहे हा, की ओमराजेचा प्रचंड असा कामाचा ताण आहे. हा. फिरते, हम्म, हम्म. कुणाचं लग्न असो, कुणाचा मेल असो, कुणाच्या याला मातीला जाते, सगळं संपर्क आहे दांड्या. बरोबर, बरोबर. आणि त्या संपर्कावर ओमराजे 100% येते. विकास बी केलाय आहे का, हा. म्हणजे रेल्वेचे काय प्रश्न ते लावले, हम्म, हम्म. जमिनी संपादन झाल्या, म्हणजे ही काय ही गोष्ट खासदारच आहे. बरोबर. गल्लीतली नाली तुमली, कुठं गाठात तुमली, मुसाईचं खासदार करायचं काय येऊन. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे जे केंद्रातलं काम आहे ते केंद्रात त्यांनी व्यवस्थित केलं. आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी लोकसभेत भाषण केलं, हो. प्रश्न उपस्थित करून बोलले. हा, हा, हा. ही सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत. आणि आजची परिस्थिती आहे की भाजप स्वतः घाबरले आमच्या कॅन्डिडेटला. हा, हा. अजून त्याच कारण असं आहे की अजून उमेदवार दिलेला नाही. कारण तीच आहे ना, हिची कुणाला द्यावं, निवडून आणायचंय. हा, ही 400 पार करायचे त्यांना ना. हा, हा, हा. मग हिटला एक चालला की आता कसं करायचं, हा, हा, हा. म्हणून हे सगळं चालू आहे त्यांचं, दुसरं काय नाही. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे ओमराजे जे निंबाळकर आहेत ते 100% निवडून येतील अशी आपल्याला खात्री आहे. अहो, ते फक्त आता शपथविधी घ्यायची राहिला हो. असं आहे. कॅन्डिडेट नाही त्याला विरोधात काय.
कुणी जरी राहिलं तरी 100% ओमराजे येते निवडून. ओमराजे निंबाळकर यांच्या जमेच्या बाजू आपल्याला काय वाटतं? कुठलाही कधी किती वाजता फोन करा, नाही उचलला तर रिप्लाय येतो फोन. पुन्हा थोड्या वेळानं 1 तासानं नाही का येतो. कार्यक्रमात असले कुठे बाहेर असले तरी येतो. याचं वैशिष्ट्य काय वाटतं बरं तुम्हाला, की आता तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही सिनियर आहात, तुम्ही राजकारण अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून ते अगदी आदित्य ठाकरेंपर्यंत आता तुम्ही पाहत आहात. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं, की हे माणूस म्हणजे हे रसायन काय आहे, की ते एवढा मोठा मतदारसंघ आहे धाराशिवचा, 11 तालुके आहेत आणि एवढी लोकसंख्या असताना ते एकाही व्यक्तीचा फोन मिस होऊ देत नाहीत. हे एक वैशिष्ट्य मानलं जातं महाराष्ट्रामध्ये. आहे. दुसरा मुद्दा हम्म. शिवसेनेची फळी आहे. हा हा हा. आम्ही जी कष्ट केल्याची फळी आहे ना, हो हो कायम फळी आहे ती. बरोबर कुणीच बदलत नाही आमची. बरोबर. गद्दार बी गेले तरी आम्हाला मत पडते. बरं. गद्दार उभारणार होता त्याने समोर उभा राहायचा इथं. हा, त्याला हा, दाखल असता आम्ही हा बडाकाचा असते आमचा. हा, हा, हा. म्हणजे ओमराजे विरुद्ध तानाजी सावंत उभा राहिले असते तर पडले असते. पडले तर 100%. 100% पडून पळून गेले. आणि राणा जगजितसिंह पाटील उभा राहिले असते तर. त्याला पाडलेच गेले वर्षी. अजून काय त्याला सांगायची गरज आहे पुढे पाडा. मग आता उमेदवार कोण वाटतो त्यांच्या समोर? कुणी टाकू द्या सीट लागलो ही असं आहे. शपथविधी मग सांगितलं मग उमेदवार कुठला येऊ द्या हम्म. शिवसेनेची सीट लागते. बरोबर. आणि पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तुमच्या अनुभवानुसार तर तुम्ही काय सांगाल, शिवसेना कुठं असेल लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना कुठं असेल? शिवसेना अतिशय मोठ्या जोमानं वाढणार. बर. आणि शिवसेनेचे सगळे शिलेदार आज 18-20 जागा ज्या आहेत त्यापैकी किमान 16-17 जागा येतील आपल्या लोकसभेच्या. लोकसभेच्या. कारण की आता वातावरण निर्मिती आहे. बर. आता कारण ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी कुठे गेले तर सुद्धा साफ होणारच. बर. तिथं एक बी येत नाही निवडून. हा, हा. पण ज्यांनी फोडलंय ते भाजपला स्वतः काही बर. एवढं सोपं आहे. काय मोदीचं काय आहे, हा. काय त्याने काय केलं? एक आतापर्यंत एक पत्रकार परिषद घेतली, देशातले कडले प्रश्न विचारले, कुठल्या प्रश्नावर उत्तर दिले, हा. स्मार्ट सिटी झाल्या का, छत्रपती शिवरायाचं स्मारक झालं का, महागाई कमी झाली का, डिझेलचे भाव कमी करतो मला केलेत का, याचे भाव कमी करतो मला केले का, वाढविले. नेमकं ह्याने केलंय काय? फक्त पैसे जमा केले, ईडी घेतली, सीडी लावली, 70,000 कोटी केला घोटाळा, त्याला मुख्य उपमुख्यमंत्री. ह्यानं 5,000 कोटी घोटाळा केला, मग ह्याला मध्ये ह्याला लगे मुख्यमंत्री पद. म्हणजे ही काय लावलंय काय? या अतिशय भ्रष्टाचारी माणसं सगळी एकत्र गेले. ही भ्रष्टाचारी आहे तर केजरीवाल कसा मध्ये घातला तसं याला का घातलेलं आहे? अरविंद केजरीवाल जे आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री, आता तुम्ही बोललात तसं त्यांना ज्या पद्धतीनं अटक करण्यात आलेली आहे तर त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? इलेक्शन मध्ये दाबदडप करायचा प्रयत्न चालू आहे पोलीस मार्फत, सीआयडी मार्फत, ईडी मार्फत. दुसरं काही नाही. आणि ह्याचा परिणाम उलटा होईल. असं आहे. जेवढा चेंडू दाबाल तेवढा चेंडू उसळत असतो. बरं. काय म्हणजे ही म्हणजे जनसामान्याच्या मनामध्ये त्यांच्या विरोधामध्ये भावना निर्माण होते असं आपल्याला वाटतं का? 100% झाले ना. मग तुम्ही अभ्यास करा. रात्री 2ला 10 वाजता उचलायचं काय? ही पद्धत आहे काय? मुख्यमंत्री आहे ती. हा, 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 हा. केवळ तुमच्याकडे येत नाही पुढे तर ही पद्धत आहे ना. त्याच्यापेक्षा अनेक लोक भ्रष्टाचारी आहेत भाजपमध्ये. त्यांच्यावर साधी पोलीस फौजदारी नाही. मग ह्याच्यावर का केजरीवाल अटक करायचं कारण काय? किती मोठा भ्रष्टाचार आहे. 70,000 कोटीचा घटना येणारा उपमुख्यमंत्री देतो. तेवढा तर नाही ना त्या केजरीवालचा. म्हणजे जर भाजपला कसं आहे हा नाहीतर काढूंगा असं आहे. इधर आओ नाही तो अंदर जाओ. हो अंदर जाऊ. आणि त्याचा वापर ही जी ईडी सीडी आहे ना त्याचा वापर करायली त्याची यंत्रणासाठी वापरायली. खऱ्या अर्थानं ईडी सीडीचं ती ही कार्यक्षेत्रच नाही यांचं ऐकून करायचं. त्यांना जर काय पुरावे सापडले तरी जरूर करावी कारवाई, अटक करावं, काय अडचण. नाना, खरं तर तुम्ही अतिशय पोटतिडकीनं सर्व विषयांवरती बोलत आहात. मला तुम्हाला धाराशिव लोकसभा मतदारसंघाकडे घेऊन जायचं आहे. तुम्हाला काय वाटतं की धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला कधी झाला आणि या वेळेस पण शिवसेनेचा बालेकिल्ला हा अबाधित राहील का, या संदर्भात आपल्याला काय वाटतं? शिवसेनेचा बालेकिल्ला हा 1985-90 पासूनच झाला. बर. आणि त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही यशवंत पेठेला उभा केलं शिवसेनेतर्फे. बर. त्याला आम्ही जवळजवळ 1.25 लाखाच्या पुढे मतं घेतली. म्हणजे त्यावेळेस आमचं काही नव्हतं. गावगाव शाखा नव्हत्या. सुरुवात झालेली. पुन्हा नंतर बापू कांबळे आला, त्याला एक वेळेस आणलं, एक वेळेस पडला, एक वेळेस पुन्हा आला. बर. राजीव गांधीची हत्या झाल्यावर एकदा पडला. पुन्हा आम्ही त्याच्या आधी मला मुद्राला उभा केलं भाजपनं आमच्या इथं. तेव्हा आमची युती होती, आम्ही काम केलं ते थोडक्यात मध्ये पडल्यामुळे. परत बापू 2 वेळेस खासदार, परत कल्पनाताई नरेरे झाले खासदार.
नंतर पुन्हा ओमराजे रवी सर झाले. शरद पवार आपला पद्मश्री पाटील झाले, रवी सर झाले आणि आता ओमराजे आहेत. आणि पुन्हा हा किल्ला बालेकिल्ला शिवसेनेचा कायम का राहील. तर इथं लोकांचं वळण बसलंय आणि पहिल्यापासून ओमराजे सगळ्याच्या संपर्कात असल्यामुळं त्याला निवडून यायला काहीच अडचण येणार नाही असं मला वाटतंय. आणि शिवसेनेचं इथं खऱ्या अर्थानं बीज लावलेलं आहे. त्यामुळे ही तिथली शिवसेना संपणार नाही. काही लोक फुटले चिन्ह बदललं तरी शिवसेना संपणार नाही असं वाटतं तुम्हाला? धनुष्यबाण आणि मशाल याच्यामध्ये काय गपलत होणार नाही असं वाटतं मला? म्हणजे सांगतो खरं, पहिला नगरसेवक मशालीवर आहे शिवसेनेचा. काय बोलता? याला इंगळे गेली. बरं. दुसऱ्या वेळेस मी बाणावर आलो. म्हणजे चिन्ह सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगावं असं वाटतंय की मशाल या चिन्हावर मराठवाड्यातील पहिले नगरसेवक म्हणून निवडून आलेले भारत नाना इंगळे आहेत आणि आता आपल्याला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे. तर आपण काय सांगाल त्या संदर्भामध्ये? मशाल हे चिन्ह विजय तुम्हाला मिळवून देईल असं वाटतं? 100% विजयाचीच बुडी आहे ती. बरं. जारच्या आज होळी पौर्णिमा विषय म्हणजे आज खऱ्या अर्थानं सगळे वाईट विचार गाडून जाळून नवीन विचारांना आपल्याला माझा देश उभा करायचा आहे. त्याप्रमाणे हुकुमशाही, ही दडपशाही, चिडी बिडी ही सगळं संपण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी कसल्याही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये ओमराजे निवडून आला पाहिजे आणि येणार एवढी मला खात्री आहे. नाना, तुम्ही विश्वविशाल न्यूजची खरंच एवढ्या आठवणी जागवल्या. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने शाखा उभा केल्या, शाखा उभा करत असताना तुम्हाला आलेल्या अडचणी असतील, त्याचबरोबर तुम्ही शिवसेनेचा इतिहास सांगितला, शिवसेना कशी वाढवत नेली, या सर्व गोष्टी नानांनी आपल्याला अगदी मनमोकळेपणाने सांगितलेल्या आहेत. नाना, तुम्ही विश्वविशाल न्यूजची चर्चा केली त्याबद्दल विश्वविशाल न्यूजची संपूर्ण टीम आपली आभारी आहे. आपण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद आपल्या चॅनलला. असं चॅनल मोठं प्रगतीपथावर मराठाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू ही शुभेच्छा माझ्या. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.